विजेत्या दिव्या देशमुखचं आज नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलंय। जॉर्जियातल्या बतुमीमध्ये झालेल्या फिडे महिला विश्वचषकात दिव्या देशमुखने भारताच्याच कोनेरू हम्पीला पराभूत करून विजेतेपदाचा मान मिळवला। या यशाने तिला ग्रँडमास्टर किताबाचाही मान मिळवून दिलाय। हा किताब मिळवणारी ती भारताची चौथी महिला आणि 88वी बुद्धिबळपटू ठरली आहे। नागपुरात दाखल झालेल्या ग्रँडमास्टर दिव्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। जगजेती दिव्या देशमुख आहे। फक्त एक प्रश्न दिव्या, खूप वर्षाची तुझी मेहनत आणि आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, काय म्हणणार एवढ्या वर्षाच्या मेहनतीनंतर? मी काही पण म्हणलं तर ते काफी नाही आहे। मी नागपूरचा आपले पूर्ण दिल सोबत खूप खूप आभार करते। खूप त्याग पण तू केले, मी लहानपणापासून तुला पाहतोय, खूप त्याग। एक लहान मुलं जेवढा आनंद घेतात तू बरेचसे आनंद जे मुकली आहे तो आज सगळ्याचा चीज झाला। अजून पण खूप करायचंय, पण हे स्टार्ट आहे। हे जो चॅम्पियनशिप आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, एक सुरुवात आहे। हो तर काय म्हणणार लेकी, आज सर्वांना गर्व आहे, काही दोन वाक्य? इट्स अ प्राऊड मोमेंट फॉर इंडिया। तर दिव्या देशमुख आणि तिचे वडील जे आहेत ते स्पष्ट म्हणतात की एक आनंदाचा क्षण जो आहे तो आम्हाला आज पाहायला मिळत आहे। अनेक वर्षाचा त्याग जो आहे तो दिव्याचा आहे आणि अनेक वर्षाच्या त्यागानंतर जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन घडतो त्याचा एक उदाहरण आज दिव्या देशमुखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।